सुप्रभात मंडळी, मी सायरा सुरेश माटोंकर तुमचं स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये. सर्वप्रथम होळी व शिमग्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला व तुमच्या परिवाराला. माहिती आहे, मी ब्लॉग टाकेपर्यंत शिमगा तो होऊन जाईल. मी आलेलो आहे गावी शिमग्यासाठी. तर आज होम लावला जाईल, मोठा होम. कोकणात 10 दिवस होम लावला जातो. होळीच्या दिवशी मोठा होम लावला जातो. तर घराच्या बाजूलाच आहे ते होम लावायला जातात. आता तिथे चाललं आहे, बघा कोकणातली परंपरा कशी असते ती. तर मित्रांनो, होळीची तयारी चालू आहे, तुम्ही बघू शकता. ते थोड्या वेळानेच होम लावलं जाईल. काय भैरी मानाय जोगीश्री मालका महाराजा आपली साधारणप्रमाणे आम्ही होळी म्हणजे होम हा आम्ही सादर केलेला आहे. इथे आम्ही लावत आहोत दरवर्षाप्रमाणे. आज काय दिसतं चुकी आज माफी कर आणि माझ्या सगळ्या भाविकांना, माझ्या सुतारवाडीच्या सगळ्यांना, विठ्ठल रुक्मिणी माता यांच्या वाडीमधल्या सर्व आम्हाला सगळ्या सुखाय समजा सांभाळ नोकरी धंदा असतात पुणे मुंबई त्यांच्या पाठीशी सादर बस. कोणाला काय खोटा नाटा होत असेल त्याला तिकडच्या तिकडे हसून लाव, इकडे काय येऊन देऊ नको देवा. असा देवा 5 खेळी 4 गावकरी आरत करतो. अरदास मान शब्दास कान मलकीचे बेटी एक कोमल पाजवा
शूटिंग करतो साईडला. आत्ता आणतोय कोण ठेवलेलं ते. अरे जिल्ह्यात तेव्हा ते कधी आणून काय माहिती. अरे मग मगाशीच लावून ठेवायचं ते लक्षात नाही त्यांच्या. थांबे वाटते मधीच टाकला ती बघ. ते जाळून टाकेल हाताचा. हो हाताचा वाटोळ लावेल तो. ए वाट्या मागे वरत्या त्या बघ. ते बघ बघ दरबारला येतो. वाजवा हे पांडव वाजव. पायावर आपटाय का मी थांबा हो तापू दे. हो तापू दे. त्यांचा वाजला त्यांचा. ओ उलटा टाका. ओ उलटा टाका. उलटा हो तिकडे आहे तर तापू. तिकडे 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 भरपूर आहेत ते बघ. तिकडे त्या साईडला भरपूर आहेत. आता कुठं आहेत काय झालंय. नमस्कार मंडळी. आजचा दिवस दुसरा. काल रात्री होम वगैरे लावून आम्ही काहीतरी 1:30 का 2 वाजता काहीतरी घरी आलो. अंगण्यात मस्त गप्पा मारत वगैरे बसलेलो. आज पालखी येईल सानेवरती. वरती जागा आहे देवाची. ते आम्ही आज पालखी नेऊन ठेवून तिची पूजा वगैरे केली जाते. आज पालखी तिथे सानेवर नेऊन ठेवू, तिची पूजा वगैरे करू, ओटी वगैरे भरू. आता मी जातो पटापट तयार वगैरे होतो आणि तुम्हाला भेटतो थोड्या वेळ. तर मित्रांनो तयार वगैरे झालं आहे. मी फ्रेश वगैरे झालो. कपडे वगैरे नवीन घातले. गेटअप आहे. आता पालखी आली आहे. पालखीच्या इथे चाललो आहे. बघा तुम्ही पालखी कशी आहे. तर मित्रांनो पालखी आली आहे. पालखीच्या इथे चाललो आहे. सर्वांना तयार वगैरे झाले बघा. पालखी आलेली आहे. पालखीची पूजा वगैरे केली जाते. आता ही पालखी सानेवरती नेऊन ठेवली जाते. मग तिची तिथे ओटी वगैरे भरली जाते.
हे आमच्या पालखीच्या आतील देव आहेत. मित्रांनो, पालखीचं वगैरे दर्शन करून झालंय. आता पालखी साण्यावर चाललेली आहे. दाखवतो तुम्हाला, हे बघा. खूप भारी वाटतं, कारण 12 महिने वर्षभर आपण देवाच्या इथे जातो. पण हा शिमग्याचा उत्सव म्हणजे देव आपल्याला भेटायला येतो स्वतःहून. आता ही पालखी सानेवर बसवली जाईल. तर मित्रांनो, पालखी आता निघालेली आहे सानेवरून. ती आता खाली जाईल पहिल्या मानकऱ्याकडे. आम्ही आता इथं ओटी वगैरे भरल्या तिच्या, तर ती आता खाली जाईल, पहिल्या मानकऱ्याकडे बसेल. तिथे तिची परत पूजा वगैरे होईल. मग ती परत उद्या घरोघरी घ्यायला येईल पालखी. आता ती तिथे खाली बसेल. रात्रीचे तमाशा वगैरे असतात तिथे. कोकणातली पद्धत खूप भारी असते. आता इथून खाली जाईल पालखी, तर खाली जाऊन तिथे थोड्या वेळ नाचवतील पालखी. कोकणात पालखी नाचवल्या जातात, ते पण बघा तुम्ही. मित्रांनो, पालखी येऊन गेली. आता सानेवरती वगैरे खाली नाचवली थोड्या वेळ. चाललं आता वरती, देवाची इथे मीटिंग आहे. मित्रांनो, शिमगा सण संपलेला, पालखी येऊन गेली. आता घरी जातो, फ्रेश वगैरे होता. आजचा व्लॉग इथपर्यंतच. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.